जळगाव शहरातल्या जातीवाचक रस्त्यांची तसेच वस्त्यांची जी नावं आहेत ती नावं बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे आणि या संदर्भात महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून सर्वेक्षणसुद्धा केलं जात आहे। जातीवाचक जे रस्ते आहेत किंवा वेगवेगळे जे वस्त्या आहेत ज्यांची नावं जातीवाचक आहे अशी जी जातीवाचक वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय हा महापालिकेने घेतलेला आहे। आणि या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून सर्वेक्षणसुद्धा करण्यात आलेलं होतं। महापालिका क्षेत्रातील एकूण 13 प्रभागांमध्ये या शहरातील हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये जातीवाचक नावं असलेल्या एकूण 59 वस्त्या तसेच गल्ली व रस्त्यांची नावं ही जातीवाचक असल्याचं आढळून आली होती। आणि त्यानंतर आता ही जी जातीवाचक नावं आहे किंवा गल्ल्यांची वस्त्यांची रस्त्यांची नावं आहेत ती बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। या जातीवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलून त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय हा महापालिकेने घेतलेला आहे आणि त्यानुसार आता महापालिकेची कारवाई ही सुरू झालेली आहे। नवीन नावाच्या संदर्भात प्रशासकीय महासभेमध्ये ठराव करण्यात आला असून त्यात नवीन नावेही सुचवलेली आहेत। या ठरावाच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्यानंतर या ठिकाणी अधिसूचनासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि आतापर्यंत सर्वेक्षणामध्ये ज्या 59 ठिकाणच्या वस्त्या आणि रस्त्यांची जी जातीवाचक नावे आहेत ती बदलण्यात येणार आहे। त्याऐवजी त्या ठिकाणच्या वस्त्यांना किंवा रस्त्यांना हे महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत आणि महापुरुषांची नावंसुद्धा ही महापालिकेकडून सुचवण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला महापालिकेत ठराव करण्यात येईल, त्यावर हरकती मागवण्यात येईल आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र एकंदरीत जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने जातीवाचक रस्ते किंवा त्यांची नावं जी जातीवाचक किंवा वस्त्यांची नावं जातीवाचक होती ही नावं बदलणार असून त्यांना महापुरुषांची नावं देण्याचा महापालिकेने ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेला असून भविष्यामध्ये यामुळे कुठेतरी ज्या दोन गटातले वाद असतील किंवा इतर गोष्टी असतील या कुठेतरी कमी होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।